पक्ष सोडण्याच्या चर्चेनंतर जयंत पाटील शरद पवारांसोबत केविकेतील एआय पद्धतीने तयार केलेल्या ऊस शेतीची पाहणी केली। तर जयंत पाटलांच्या सूचक इशाऱ्यानंतर शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज, राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाणा। जयंत पाटील प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात ते कौतुकास्पद आहे। जयंत पाटील महायुतीत जाणार या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे आरोपी 10 दिवसांपासून फरार। या सगळ्यांचा आका कोण, आरोपींना पाठबळ कुणाचं हे शोधण्याची गरज, रोहिणी खडसेंचं वक्तव्य। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोल्हापुरात सदस्य नोंदणी मोहिमेसाठी खास गुलाबी रंगाच्या गाड्या गावागावात फिरणार। कागल तालुक्यातून अजित पर्व अभियानाला सुरुवात। गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरात 2 रुपयांनी वाढ, उद्यापासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार। दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं दूध 75 रुपये प्रति लिटर असणार। मुंबईत सलग दुसऱ्या आठवड्यात प्रदूषणाचा विळखा, शहरातील वातावरण धुरकट, इमारतींवर धूळ साचली। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास पुनर्निवडणुकीसाठी मोठा खर्च, गेल्या 35 वर्षांपासून कोकाटे अनेक सार्वजनिक पदांवर, मतदारांनीही वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दर्शवलाय। नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण। लेखापरीक्षण अहवालात ठाणे पालिकेच्या कारभारावर ताशेरे, ठाणे पालिकेचं 5 वर्षांपासून लेखापरीक्षण नाही। 3 अब्ज 37 कोटी 53 लाख रुपयांचा हिशोब मिळत नसल्याचा आरोप। व्हिडिओ न पाहताच अबू आझमींवर गुन्हा दाखल, अबू आझमींचं वक्तव्य काय हे विचारल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांची तारांबळ। आझमींनी औरंगजेबाची स्तुती केल्याचा व्हिडिओ देखील न्यायालयासमोर नाही। नागपूरसह विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावतीत तापमान वाढ, पारा वाढल्यानं राज्यात विजेची मागणी 30,000 मेगावॅटवर। ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर टँकरमधून तेलगळती झाल्यानं मध्यरात्रीपासून अपघात, पोलिसांनी अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव, अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर माती टाकली, तुर्तास एकाच लेनवरून वाहतूक सुरू। सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातून परतण्याचा मार्ग मोकळा, एलॉन मस्क यांचे अंतराळ यान आज झेपावणार। क्रू 10 मिशन संध्याकाळी 7 वाजता प्रक्षेपण। सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतणार।